नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो आणि ती नंदिनीशी जे कठोर बोलले त्याची तिला खंत वाटते आणि ती म्हणते, मी जगातील सर्वात वाईट बहीण आहे. ताई, मी तुला दुखवलं आहे. आता स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. यानंतर काव्या मानिनीकडे जाते आणि म्हणते, आई, ताई आता घरी आल्यावर ना मी तिची माफी मागेन. ती मला माफ करेल ना? तेवढ्यात जीवा आणि पात काव्याला बेशुद्ध अवस्थेत घेऊन येतात आणि घरात सगळे घाबरलेले असतात. नंदिनीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू असतात, पण ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. काव्या नंदिनीच्या पायाजवळ बसून तिची माफी मागते आणि म्हणते, ताई, मी चुकीचं वागले. पुन्हा कधीच असं होणार नाही. तेव्हा मानिनी विचारते, नंदिनीची अशी अवस्था कोणी केली? त्यावर पात उत्तर देतो, त्याच व्यक्तीने ज्याने नंदिनीला लग्नाच्या वेळी अपहरण केलं होतं, दीपकने. दुसरीकडे आपण पाहतो, दीपक नंदिनीच्या फोटोसमोर उभा राहून म्हणतो, रेस्ट इन पीस नंदिनीला, तुझा शेवटचा दिवस आहे आणि तो आनंद व्यक्त करतो. इकडे घरचे मात्र नंदिनीच्या शुद्धीवर येण्याचे आतुरतेने वाट पाहत असतात. पुढील भागात नंदिनी शुद्धीवर येते का हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.